नमस्कार, मी अमेय. आणि मी आदिती. ग्रो ऑर बर्नआउटच्या अजून एका एपिसोडमध्ये आपलं स्वागत. या एपिसोडमध्ये आम्ही आपल्या वर्क लाईफ रिलेटेड काही मिथ्स, मिसकन्सेप्शन्स आणि मिस्ट्रीज बद्दल बोलणार आहोत. तर याबद्दल बोलताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे मला की बर्नआउट म्हणजे नक्की काय, जरा उलगडून सांग ना. नक्की. बर्नआउट म्हणजे नक्की काय हा खूप लोकांना पडणारा प्रश्न आहे. ऑब्व्हियस आहे, कारण माहिती नसतं, सो प्रश्न पडतो, व्हॉट इज बर्नआउट. बर्नआउट ही एक मेंटल कंडिशन आहे ज्याचे फिजिकल साईड इफेक्ट्स असतात. सो इवन दो इट इज अ मेंटल कंडिशन, इट मॅनिफेस्ट्स फिजिकली ऑल्सो. ओके. आणि ही मेनली तुमच्या कामाशी रिलेटेड आहे कंडिशन, कारण त्याला ऑक्युपेशनल बर्नआउट म्हणून क्लासिफाय केलेलं असतं. सो इट इज ऑक्युपेशनल बर्नआउट रिलेटेड टू युअर वर्क. ओके. आय एम नॉट सेइंग रिलेटेड टू युअर ऑर्गनायझेशनल वर्क ऑर एनिथिंग, रिलेटेड टू युअर वर्क. एनी सॉर्ट काहीही काम करत असलात तरी इट काउंट्स ॲज बर्नआउट. राईट. आणि ही याची जी रूट कॉजेस आहेत, ती रूट कॉजेस याची सापडतात स्ट्रेसमध्ये. कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेस असेल, ती लॉंग टर्म असेल, ती क्रॉनिक होते. सो क्रॉनिक स्ट्रेस जर का असेल तर एनी स्ट्रेस जनरेट्स हीट. क्रॉनिक स्ट्रेस जनरेट्स हीट over a long period of time, and exposure to heat over a long period of time of course causes burnout. Oh, so long term exposure to heat leads to burnout. Yes. परफेक्ट समजावून सांगितलीस ही टर्मिनॉलॉजी तू. तर आता यात नेमकं होतं काय, म्हणजे सिम्पटम्स काय आहेत त्याचे ते सांग ना जरा. नक्की. सो सिम्पटम्स दोन प्रकारची असतात आणि त्याच्याबद्दल आपण बोलू. फिजिकल असतात आणि सायकोलॉजिकल, मेंटल असतात. तर फिजिकल बद्दल बोलू. त्याचं कारण असं आहे की माझ्या अनुभवामध्ये फिजिकल सिम्पटम्स जोपर्यंत मॅनिफेस्ट होत नाही तोपर्यंत लोकांना लक्षातच येत नाही की मी बर्नआउट फेस करतोय. सो फिजिकल सिम्पटम्स असे असू शकतात की लॅक ऑफ ॲपेटाईट, लॅक ऑफ स्लीप, कंटिन्युअस फटीग. आणि फटीग इतका असतो की मी बघितलंय फ्रंटलाईन हेल्थकेअर मधले वर्कर्स, त्यांना जो फटीग येतो तो भयानक असतो. नो एनर्जी, लॅक ऑफ एनर्जी, अशी फिजिकल सिम्पटम्स आहेत. त्याचा तुमच्या कामावर ऑब्व्हियसली परिणाम होतो. परफॉर्मन्समध्ये, प्रोडक्टिव्हिटीमध्ये डिक्लाइन येतं. तुमचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, इरिटेबिलिटी असते. सो आता आपण सायकोलॉजिकल सिम्पटम्स कडे जाऊयात की यू आर कंटिन्युअसली इरिटेटेड, मूड प्रॉब्लेम्स होतात, मूड स्विंग्स होतात. त्याच्यानंतर डिफिकल्टी इन कम्युनिकेटिंग, हेही मी बघितलंय की तुम्हाला जे असतं ते कम्युनिकेट करायला खूप त्रास होतो. सो मूड स्विंग्स, मूड ट्रबल्स आणि हे कम्युनिकेशन, हे दोन्ही त्याच्यामध्ये रिलेटेड आहे. यू कंटिन्युअसली फील अ प्रेशर, यू फील हेल्पलेस. आणि हेल्पलेसनेस अशा याच्यापर्यंत असतं की इट स्टार्ट्स अफेक्टिंग एव्हरी पार्ट ऑफ युअर लाईफ. सो ही फिजिकल कंडिशन्स आणि मेंटल कंडिशन्स बर्नआउट मध्ये दिसतात. पेसिमिस्टिक ॲटिट्यूड एक जनरेट होतो की हे असंच असतं, इंडस्ट्रीमध्ये असंच होतं किंवा कामाच्या ठिकाणी असंच होतं, हा एक पेसिमिस्टिक ॲटिट्यूड जनरेट होतो. सो ही त्याची मेंटल सायकोलॉजिकल सिम्पटम्स आहेत. अरे पण हे तर बरेचसे डिप्रेशन सारखे सिम्पटम्स आहेत. खरंय, दिसायला दिसतात, खूप साम्य आहे. ऍक्च्युली परवाच इंडस्ट्रीमध्ये काम करणारा माझा मित्र मला म्हणत होता की अरे कामाच्या ठिकाणी इतकं फ्रस्ट्रेशन आहे, त्याच्यामुळे मला डिप्रेशन आलंय आता अगदी. पण हे डिप्रेशनपेक्षा बर्नआउट जास्ती असू शकतं. डिप्रेशन आहे असं वाटतंय कारण ते लोकांच्या कानावर सतत येत असतं, आजकाल प्रचलित आहे बर्नआउट याच्यापेक्षा. पण हे बर्नआउट जास्ती असण्याची शक्यता आहे. तर आता टॉपिक चांगला आहे, प्रश्न चांगला आहे की बर्नआउट आणि डिप्रेशन याची सिम्पटम्स जरी सिमिलर दिसत असतील तरी त्याच्यात फरक काय, नक्की अंतर काय दोन्हीमध्ये, जरा समजावून सांगशील? हो. डिप्रेशन ही मेनली सायकोलॉजिकल कंडिशन आहे, क्लिनिकल सायकोलॉजिकल इलनेस आहे तो. वेरॅज बर्नआउट ही ऑक्युपेशनल कंडिशन आहे असं आपण म्हणू शकतो. आणि बर्नआउट हा एक्सटर्नल आहे, डिप्रेशन ही इंटरनल कंडिशन असू शकते. हा मुख्य फरक आहे. दुसरं म्हणजे डिप्रेशन मध्ये तुमची फार अगदी लहानपणापासूनची पाळंमुळं त्याच्यामध्ये रुजलेली असू शकतात की तुम्हाला लहानपणापासून एक असं फिलिंग असतं की मी काहीतरी कमी आहे, माझ्यात काहीतरी कमी आहे,
किंवा सतत वर्थलेस वाटत असतं त्या व्यक्तीला, हम्म. किंवा भविष्याबद्दल काही आशा वाटत नाही, खूप पेसिमिस्टिक ॲटिट्यूड असतो, किंवा अगदी सिरियस कंडिशन्स मध्ये सुसायडल थॉट्स सुद्धा असू शकतात. राईट हा एक मेजर फरक आहे. राईट. सो आता असं म्हणू शकतो की इंटरनल कंडिशन वर्सेस एक्सटर्नल फॅक्टर्स कॉझिंग बर्नआउट. इंटरनल हे डिप्रेशनसाठी आहे. बरोबर. लहानपणापासून तुमचा जे तुमची जी Conditioning जडणघडण असते, Correct. कंडिशनिंग असतं, त्याच्यामध्ये त्याची रूट कॉजेस दडलेली असू शकतात. अगदी. वेअरएज बर्नआउट हा वर्क लाईफशी रिलेटेड मोस्टली प्रामुख्याने. ही कंडिशन असल्यामुळे वर्क लाईफ मध्ये तुमच्या सराउंडिंग्सवर कंट्रोल नसेल, हम्म. तर त्या कंट्रोलमुळे जे फ्रिक्शन होतं, जी स्ट्रेस येते, त्याच्यामध्ये याची पाळमुळं आहेत, त्याच्यामध्ये याची रूट कॉजेस आहेत, हम्म. असं आपण डिफरन्शिएट करू शकतो. बरोबर. करेक्ट. बरोबर. ग्रेट. राईट. ओके. तर ही एक मिस्ट्री आपण उलगडून दाखवली की बर्नआउट म्हणजे नक्की काय, किस चिडिया का नाम है बर्नआउट. आणि डिप्रेशन आणि बर्नआउट हे जरी खूप सारखे वाटत असले तरी सारखे नाहीयेत. राईट. बरोबर. दुसरा भाग असा आहे ह्याच प्रश्नाशी संबंधित की बर्नआउट आणि ग्रोथ हे आपण जे म्हणतो, आपल्या पॉडकास्टचं नाव पण तेच आहे. तर ग्रोथ आणि बर्नआउटचा एकमेकांशी संबंध काय आहे? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा आहे. बघा, तुम्ही जर का बर्नआउट होत असाल तर त्याची कारणं आपण बघितलीत साधारण, की रूट कॉजेस त्याची जी असतात ती तुमच्या वर्क लाईफमध्ये तुमचं जे फ्रिक्शन असतं त्याच्यामध्ये असतात. बरोबर. आता हे फ्रिक्शन कशामुळे असू शकतं, की तुम्हाला कंट्रोल नाहीये तुमच्या सराउंडिंगवर, त्याच्यामुळे असू शकतं. किंवा तुम्हाला पाहिजे तशी ग्रोथ मिळत नाही. सो आता इथे ग्रोथचा संबंध येतो बर्नआउटशी. तुम्हाला ग्रोथ मिळत नसेल, तुम्हाला यू आर स्टक इन वन प्लेस असं जर का फिलिंग असेल, तर बऱ्याचदा असतं. आणि हे इंडस्ट्री इररिलेव्हंट आहे. तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये काम करा, हे असतं. मी त्याला करिअर ट्रॅप्स म्हणतो, बोलू आपण त्याच्याबद्दल परत कधी. पण त्या करिअर ग्रोथ ट्रॅप मध्ये तुम्ही जर का अडकला असाल तर तुम्हाला स्ट्रेस येते, ऑफकोर्स फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, अँझायटी, लॉंग टर्म बिकम्स क्रॉनिक, लीड्स टू बर्नआउट. सो तुम्हाला जर का ग्रोथ मिळाली, इफ यू कॅन कंट्रोल युअर ग्रोथ, आणि तुम्हाला जर का पाहिजे तसं तुम्ही ग्रो होऊ शकलात प्रोफेशनली, पर्सनली, तर बर्नआउट व्हायचे चान्सेस खूप कमी होतात. किंवा तुम्ही टोटली अवॉइडही करू शकता, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करताय. त्याच्यामुळे ग्रोथ हे बर्नआउट साठीचा ऍक्च्युअली सोल्युशन आहे. सो म्हणून आपण ग्रोथ आणि बर्नआउटचा संबंध लावतो इथे, किंवा दोन्ही एकत्र घेतोय, ग्रो ऑर बर्नआउट. तुम्ही जर का ग्रो नाही झालात तर बर्नआउट 100% होणार. आता ग्रोथ कशी करायची हे तुम्हाला माहिती पाहिजे. माहिती नसेल तर तुम्ही मदत घेतली पाहिजे. पण ग्रोथ इज अ सोल्युशन टू बर्नआउट असं एक ऑब्झर्वेशन आहे, किंवा असं आपल्याला नक्की म्हणता येईल. बरोबर. ग्रोथ हे बर्नआउटचं सोल्युशन आहे. पण आता दुसरा प्रश्न लगेचच असा येतो मनात की ग्रोथच जर स्ट्रेस वाढवणारी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला प्रमोशन मिळालंय, आणि पण प्रमोशन तर आहे, पण त्यामुळे माझ्या कामाचा लोड खूप वाढलाय, ताण वाढलाय, त्यामुळे मग ह्याला ग्रोथ म्हणायचं का? नक्की ग्रोथ कशात मोजायची? ग्रोथ कशात मोजायची हा फार इंटेलिजंट प्रश्न आहे. पैसा, प्रतिष्ठा, तुमचं टायटल, याच्यामध्ये ग्रोथ मोजायची आहे का? तुम्हाला तुमचा आउटलुक किती इम्प्रूव्ह होतोय, तुमचा आउटलुक किती मॅच्युअर होतोय, तुमची स्किल्स कशी वाढतायत, त्या वाढलेल्या स्किल्सचा तुम्हाला उपयोग करता येतोय का? माझ्याकडे भरपूर स्किल्स आहेत पण मला ती वापरताच येत नाही, आम्ही लिटरली डबक्यात अडकलोय, असं जर का झालं तर त्याचा पण काही उपयोग नाही, ती पण काही ग्रोथ नाही. बऱ्याच वेळेला असं दिसतं मला की लोक ग्रोथच्या नावाखाली शिकतात, काहीतरी कोर्सेस घेतात, सर्टिफिकेट्स घेतात, त्याचा अल्टिमेटली काही उपयोग होत नाही. झाला तर फार थोडा होतो, आणि मग एक प्रकारचं नैराश्य येतं, फ्रस्ट्रेशन येतं की आहेत माझ्याकडे हे सगळं, कुचतोय मी इथे, सडतोय मी इथे, हे शब्द मला कायम ऐकायला येतात. त्याच्यामुळे ग्रोथ अशी पाहिजे की जी तुम्हाला तुमचा आउटलुक टुवर्ड्स एव्हरीथिंग, नॉट ओनली वर्क बट वर्क लाईफ, तुम्हाला इम्प्रूव्ह करायला मदत करेल. आणि अल्टिमेटली तुम्ही ग्रो का करता, तर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पाहिजे असतं अल्टिमेटली. म्हणजे
सॅटिस्फाईड नसाल तुम्ही तर तुम्ही ती ग्रोथ म्हणूच शकत नाही. सो एक्झॅक्टली. माझी फार सोपी व्याख्या आहे, सिम्पल डेफिनेशन ऑफ ग्रोथ, समथिंग दॅट सॅटिस्फाईज यू. इफ युअर ग्रोथ इज सॅटिस्फॅक्टरी फॉर युअर सेल्फ, you don't have to worry about it. But if it is not, if your growth is not generating satisfaction, then there is something wrong. त्याच्यावर Then काम something करायला needs to be पाहिजे. worked upon. ओके, म्हणजे ग्रोथ ही फक्त पैशातच मोजायची असं नाहीये, तर स्किल्स आणि आउटलुक मध्ये पण ग्रोथ दिसून येते असं तू आणि म्हणतोस. सॅटिस्फॅक्शन. ऍब्सोल्युटली करेक्ट. बर, आता आपण थोडस मिसकन्सेप्शन्स कडे येऊया, की आता सोल्युशन्स बद्दल तू बोललास की Right. पण अशी पण सोल्युशन्स हल्ली दिसून येतात ना, की योगा करतोय किंवा माइंडफुलनेसचे काहीतरी सेशन्स वगैरे होतात, तर ही पण सोल्युशन्स म्हणून लोक वापरतात की? सोल्युशन्स आहेत, पण हे म्हणजे कसं आहे की तुम्हाला ताप आलाय आणि तुम्ही एक डोलो खाल्ली, तर तुमचा ताप जाईल थोड्या वेळासाठी, पण तुम्हाला खरंच जर का काही अंडरलाईन कंडिशन असेल, इन्फेक्शन असेल, तर ते इन्फेक्शन बरं होणार नाही. सिम्पटम टेम्पररीली रिलीफ मिळेल, Absolutely. पण तुमचं रूट कॉज क्युअर होणार नाही. सो योगा, मेडिटेशन, माइंडफुलनेस, दे आर रिअली युजफुल टूल्स टू मॅनेज युअर स्ट्रेस. बेसिकली इट कॅन मॅनेज युअर स्ट्रेस, पण तुमचं बर्नआउटची जी रूट कॉजेस आहेत ते सॉल्व्ह करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाशी रिलेटेड जी स्किल्स आहेत तीच लागतात. बरोबर. मग आता साधं उदाहरण घ्यायचं आलं तर उद्या तुम्ही माझ्या हातात बंदूक द्याल आणि म्हणाल जा सीमेवर लढ. योगा, मेडिटेशन, माइंडफुलनेस एकदम एक्सपर्ट आहे, पण मला बंदूकच चालवता येत नसेल तर There मी you किती go. काळ टिकणार आहे तिथे. बरोबर. सो हा बेसिक फरक आहे त्याच्यामधला, की अनेक लोक लिडरशिप मध्ये जातात, पण त्यांना लिडरशिप मधली स्किल्स किंवा मॅनेजमेंट मध्ये जातात, मॅनेजरियल स्किल्स येत नसतील, मॅनेजमेंट मध्ये काय चालतं, कशासाठी चालतं आणि कोणाबरोबर हे सगळं चालतं, मॅनेजमेंटचं जे काम चालतं ते हेच जर का माहिती नसेल तर तुम्ही ते योगा मेडिटेशन कसं सॉल्व्ह करणार. बरोबर. त्याच्यातनं जी स्ट्रेस निर्माण होईल ती तुम्ही मॅनेज करू शकता. पण म्हणून आम्ही म्हणतो की योगा, मेडिटेशन, माइंडफुलनेस, दे आर युजफुल टूल्स, यूज देम, पण तुम्ही जे रूट कॉज आहे त्याच्यावर काम केल्यानंतर तुम्ही त्याच्याबरोबर वापरा, ऍड ऑन म्हणून वापरा, सप्लिमेंटल म्हणून वापरा. त्याचे तुम्हाला खूप चांगले परिणाम दिसतील. पण तुम्हाला ती रूट कॉजेस सॉल्व्ह करण्यासाठी, जसं मी म्हणलं तसं इन्फेक्शन क्युअर करण्यासाठी औषध गेलं पाहिजे, तसंच याची रूट कॉजेस सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून तुम्हाला औषध जे आहे, जे सोल्युशन्स आहेत ती वापरली पाहिजे. ते तुम्ही एस्केप नाही करू शकत. राईट. सो हा त्याच्यातला मुख्य फरक आहे की योगा मेडिटेशनच्या अगेन्स्ट नाही, पण तुम्हाला जे करायला पाहिजे सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून ते तुम्हाला करायलाच पाहिजे, ते तुम्हाला शिकायलाच पाहिजे. आणि इट्स अ व्हेरी स्पेसिफिक स्किल सेट. आणि तो सायको ॲजिलिटी म्हणतो आपण त्याला, कारण अल्टिमेटली ती तुमची ॲजिलिटी वाढवते, कुठल्याही सिच्युएशनला रिस्पॉन्ड करण्याची तुमची जी क्षमता असते ती वाढवते. सो त्याच्यासाठी सिस्टीम अंडरस्टँडिंग लागतं. सो सिस्टीम अंडरस्टँडिंगच नसेल तर तुम्ही सिस्टीम मध्ये काम करू शकत नाही. सो त्याचं उत्तम उदाहरण परत एक देतो, असंच असतं की सिस्टीम माहिती असण्याचा आणि नसण्याचा फरक किंवा अर्धवट माहिती असण्याचा फरक कसा असतो. अभिमन्यूला चक्रव्यूह कसा भेदायचा माहिती होतं, पण बाहेर कसं यायचं माहित नव्हतं. चक्रव्यूह इज अ सिस्टीम. आतमध्ये गेलात, लढलात, पण बाहेर नाही येऊ शकलात. सो त्याच्यासाठी आम्ही स्ट्रेस देतो सिस्टीम अंडरस्टँडिंग, की सिस्टीम तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्याच्यामधनं काम करून सही सलामत बाहेर येऊ शकत नाही. आणि बाहेर नाही येऊ शकलात तर यू ऑलवेज कॅरी सिस्टीम विथ यू, वॉट एव्हर हॅपन्स इन द सिस्टीम विथ यू, अँड दॅट लीड्स टू स्ट्रेस लीड्स टू हीट लीड्स टू बर्न. अगदीच. आता सिस्टीम हे पटकन सिस्टीम म्हणलं की त्याचं अंडरस्टँडिंग येण्यासाठी एक छोटस 2-3 वाक्यात त्याचं हे सांगतो. सिस्टीम म्हणजे काय, तर आता हा फार जड शब्द आहे किंवा इंग्लिश, मला मराठी शब्द माहित नाही त्याच्यामध्ये, पण सिस्टीम मध्ये कायम 2 भाग असतात. एक इन्फ्रास्ट्रक्चर असतं, तुमच्या प्रोसेसेस, मेथड्स, टेक्निक्स, टूल्स, ऑल दोज, आणि दुसरं असतं ते म्हणजे पीपल. कारण पीपल आणि या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचं जे इंटरॅक्शन चालतं एका गोल
ला मीट करण्यासाठी म्हणून चालतं, बरोबर. त्याला सिस्टीम म्हणतात. हम्म. विदाउट गोल देर इज नो सिस्टीम. अगदी. सो हे फार महत्वाचं आहे समजून घेण्यासाठी, कारण हम्म. लोकांना गोलच नसतो आणि लोक म्हणतात सिस्टीम आहे. असं असू शकत नाही. हम्म. कोणीतरी गोल सेट केलेला असतो. फार सोप्या शब्दात सांगायचं झालं कन्साइजली तर मी म्हणतो सिस्टीम इज 3 M's: माइंडसेट्स, हम्म. मेथड्स आणि मनी. कारण माइंडसेट्स ड्राईव्ह एव्हरीथिंग. बरोबर. तुम्ही AI जरी आणलात तरी इट इज थिंकिंग. AI इज Right. थिंकिंग राईट. लाईक ह्युमन्स. हम्म. सो माइंडसेट्स, हम्म. मेथड्स, हम्म. जे तुमच्या प्रोसेसेस असतात, प्रोसिजर्स असतात, त्या सगळ्या मेथड्स अंडर येतात इन्फ्रास्ट्रक्चरच्या ह्याच्यात. आणि तिसरं म्हणजे मनी. पैशाशिवाय हे सगळं काही चालू शकत नाही, किंवा पैसा जनरेट करण्यासाठी म्हणून हे सगळं वापरावं लागतं. चालतं. तर ही सगळी या 3 Mचं कॉम्बिनेशन इज अ सिस्टम. इट्स अ माइंडसेट्स, डायनामिक मेथड्स, मनी. माइंडसेट्स, मेथड्स, मनी, 3 M's. ओके. पण मग हल्ली कंपनीज मध्ये पण या सगळ्याचा अवेअरनेस वाढतोय आणि त्यामुळे त्यासाठी सोल्युशन म्हणून ते पण काहीतरी करतात, एम्प्लॉई एंगेजमेंट प्रोग्राम्स किंवा काहीतरी वर्कशॉप्स वगैरे ऑर्गनाईज करतात. हो. मग त्याबद्दल काय सांगता येईल? इट इज व्हेरी पॉझिटिव्ह थिंग दॅट आय थिंक, की कंपनीजमध्ये याचा अवेअरनेस वाढतोय. आणि वेलनेस किंवा वेलबिईंग प्रोग्राम जे आहेत ते अनेक कंपन्या ऑफर करतात. हो. त्याच्यामध्ये ऍडिशन मला एकच करायला आवडेल, ती म्हणजे कंपन्यांना हे माहिती असतं की एम्प्लॉईज आर आवर ॲसेट्स. त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काम करायला पाहिजे. हम्म. फायनान्शियल इंडिपेंडन्स आणि कंटिन्युअल ग्रोथ हा एम्प्लॉई आणि ऑर्गनायझेशन्स यांच्यामधला कॉमन इंटरेस्ट असतो. बरोबर. एम्प्लॉईज ऑल्सो वॉन्ट टू ग्रो, ऑर्गनायझेशन ऑल्सो वॉन्ट टू ग्रो. Employees also want to be financially independent, organizations also want to be financially independent. राईट. The problem comes where we ask for resources. आता वेलनेस प्रोग्राम मधनं तुम्ही ट्रेन करताय एम्प्लॉईजला, कुठली स्किल्स आहेत, बिकॉज इट इज हायली पर्सनलाइज्ड, हायली इंडिव्हिज्युअलाइज्ड, कस्टमाइज्ड. एवढं टाइम ऑर्गनायझेशन्स कडे नसतो. दे आर प्रेस्ड फॉर टाइम, कारण द वे ॲट which the pace at which industry changes or technology changes or circumstances change, कंपन्यांना हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतो की आम्हाला प्रोडक्टिव्हिटी पाहिजे, पण आम्ही शिकवतो एकदा, हँड होल्डिंग करायला आम्हाला जमत, कंटिन्युअस सपोर्ट नाही. एक्झॅक्टली. सो कंटिन्युअस सपोर्ट हा मला जो लॅकिंग दिसला सगळीकडे, ज्याच्यासाठीच बेसिकली सॅटिस्फॅक्शन फार्म या स्ट्रक्चरमध्ये डिझाईन केलेलं आहे, की तुम्हाला माहिती आहे काय करायचंय, तुम्ही करायचा प्रयत्न करताय, पण तुम्हाला मदत लागते, तुम्हाला कुठेतरी अडता तुम्ही, आणि तुम्हाला विचारायला कोणीतरी लागतं. मग ऑर्गनायझेशन माइट नॉट बी एबल टू प्रोव्हाइड यू विथ दॅट सपोर्ट, कंटिन्युअस हँड होल्डिंगचा. तिथे आपण व्हॅल्यू ऍड करतो. करेक्ट. की अल्टिमेटली वी एनरिच, एम्पॉवर एम्प्लॉईज, दे बिकम मोर सॅटिस्फाईड विथ देअर वर्क. Satisfaction leads to productivity. That's how organizations' interests are met. So म्हणून ऑर्गनायझेशन्स जे ऑफर करतायत ते अत्यंत चांगलं आहे. इट्स अ गुड स्टेप इन द राईट डिरेक्शन. त्याच्यामध्ये आपण ऍड जे कंटिन्युअस सपोर्टचं जे ऍड करतोय, इट्स अ व्हॅल्यू ऍड, इट्स अ शिअर व्हॅल्यू ऍड, जस्ट बिकॉज ऑफ द रिसोर्स सिच्युएशन. टाइम प्रेस्ड सिच्युएशन असल्यामुळे ऑनलाईन जर का कोणाला काही करायला मिळत असेल, हँड होल्डिंग मिळत असेल, कोचिंग मिळत असेल, सपोर्ट मिळत असेल, काउन्सिलिंग मिळत असेल, मेंटॉरिंग मिळत असेल, तर आय थिंक ऑर्गनायझेशन सी व्हॅल्यू इन दॅट. करेक्ट. आता हे तू जे म्हणतोयस कंटिन्युअस हँड होल्डिंग, काउन्सिलिंग, मेंटॉरिंग, हे काही फक्त एम्प्लॉईज आणि वर्कफोर्स साठीच गरजेचं असं आहे असं नाहीये, तर अगदी म्हणजे स्टुडंट्स साठी सुद्धा हे युजफुल होणार आहे. म्हणजे मला हे दिसतं स्टुडंट्स मध्ये की त्यांना गरज आहे या सगळ्याची. अगदी योग्य ऑब्झर्वेशन आहे, आणि म्हणून आपण बरोबरच आहे, लॉजिकल आहे, कारण आजचे जे स्टुडंट्स आहेत ते उद्याचा वर्कफोर्स आहे, आणि द सुनर यू स्टार्ट आयडेंटिफाईंग दीज पेन पॉइंट्स, द बेटर यू आर ऑफ डिझायनिंग सोल्युशन्स फॉर दॅट. सो स्टुडंट लाईफमध्येच तुम्हाला जर का पुढे काय असतं त्याचा अंदाज आला तर तुम्हाला धक्का बसत नाही. तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर तो एक शॉक बसतो, तो बसत नाही. किंवा तुम्ही यू आर वेल प्रिपेअर्ड,
टू फेस एनी सिच्युएशन. आणि शेवटी स्टुडंट लाईफमध्येच तुम्ही शिकता मॅक्सिमम गोष्टी, आणि हे शिकायचंच आहे. कम्युनिटी तुम्ही बिल्ड करायला जर का सुरुवात केली स्टुडंट लाईफमधनं हे शिकून, तर इट इज ऑलवेज बेनिफिशियल फॉर यू. त्याच्यासाठी आपला कॉन्टेंट जो आहे सगळा, हा कॉन्टेंट डिझाईनच असा केलेला आहे की तो स्टुडंट्सही वापरू शकतात, तो एम्प्लॉईजही वापरू शकतात, तो ऑर्गनायझेशन्स एम्प्लॉईजसाठी पण वापरू शकतात, किंवा ऑर्गनायझेशनलाही जर का काही सपोर्ट असेल लागत असेल तर तोही ऑर्गनायझेशन पण तो कॉन्टेंट वापरू शकतात, आपण तो सपोर्ट देऊ शकतो. कारण सायकोलॉजिकल सपोर्ट आणि प्रोफेशनल टेक्निकल सपोर्ट या दोन्ही गोष्टी त्याच्यात इन्क्लुडेड असल्यामुळे इट इज बेनिफिशियल फॉर स्टुडंट्स, इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईज, टीम्स. सो आपण हे टीम्ससाठी सुद्धा वापरू शकतो. आणि इट इज ऑल्सो बेनिफिशियल फॉर ऑर्गनायझेशन्स. सो ऑर्गनायझेशनल बिझनेस मेट्रिक्स जे असतात ते इम्प्रूव्ह करण्यासाठी, किंवा ज्याला आम्ही स्ट्रॅटेजी डिप्लॉयमेंट म्हणतो, टॉप डाऊन स्ट्रॅटेजी डिप्लॉयमेंट असते, त्याच्यासाठी सपोर्ट स्ट्रक्चर म्हणून हे काम करतं. सो तसाच आपण आपला कॉन्टेंट डिझाईन केलेला आहे, आणि तो सगळा अवेलेबल आहे आत्ता ऑनलाईन. ओके. सो सायकोलॉजिकली स्पीकिंग स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनवर स्वतःच काम करायला पाहिजे. बरोबर. तुमची ऑर्गनायझेशन, तुमचा एम्प्लॉयर तुम्हाला सपोर्ट करू शकतो, बट Right. अल्टिमेटली इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. राईट. करेक्ट. तर त्यासाठी जे हँडहोल्डिंग आणि सपोर्ट लागतो तो आपला कंटेंट देणार आहे असं आपण म्हणतोय. येस. तर तो सगळा कंटेंट कुठे अवेलेबल आहे सांग ना जरा. कॉन्टेंट 2 ठिकाणी अवेलेबल आहे. रादर कॉन्टेंट आणि सपोर्ट हे 2 ठिकाणी अवेलेबल आहेत. पहिलं म्हणजे आपली वेबसाईट आहे www.satisfactionfarm.com, आणि दुसरं म्हणजे ॲप आहे, मोबाईल ॲप. गुगल प्लेवर आणि ॲप स्टोअरवर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ओके. 1-to-1 सपोर्ट, टीम सपोर्ट हा ॲपवर आहे. ओके. कॉन्टेंट सगळा ॲपवर आहे आणि कॉन्टेंट सगळा वेबसाईटवर पण आहे. सो तुम्ही या 2 ठिकाणी जरूर जा, अवश्य जा, आणि डाउनलोड करा ॲप, बघा काय काय आहे त्याच्यामध्ये, कोर्सेस बघा, सेल्फ पेस्ड आहेत सगळे. तुम्ही तुमच्या व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही वेबसाईट ऍक्सेस करू शकता, लॅपटॉपवरनं करू शकता. ॲप तर मोबाईल ॲपच आहे. इट्स व्हेरी कन्व्हिनियंट. सिंगल साइन ऑन, तुम्ही लॉग इन करून सगळा तुमच्या प्रोफाईलमध्ये तुमचे कोर्सेस तुम्हाला दिसू शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. सो यू विल गेट अ सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन. ग्रेट. फ्रॉम सॅटिस्फॅक्शन फार्म. आपण म्हणलो सर्टिफिकेटचा काय उपयोग, पण तसं नाही. तुम्हाला कम्प्लीट केल्याचं एक प्रूफ म्हणून व्हॅल्यू ऍड साठी सर्टिफिकेट कोर्सेस आहेत सगळे. तर तुम्ही या 2 ठिकाणी जाऊन हा सगळा कॉन्टेंट ऍक्सेस करू शकता. आणि हे आमचा पॉडकास्ट आहे, ग्रो ऑर बर्नआउट. आम्ही इथेही रिचेबल आहोत. सो रीच आउट टू अस, गिव्ह अस युअर सजेशन्स. तुमच्या कॉमेंट सांगा, प्रतिक्रिया सांगा. आणि यूट्यूब चॅनल आमचा आहे, त्या चॅनलवरही अनेक रिसोर्सेस आहेत. वेबसाईटवरही ब्लॉग्स आहेत, ब्लॉग्समध्ये फ्री रिसोर्सेस आहेत. सो हे सगळं एक इकोसिस्टम आम्ही बिल्ड करतोय, सो दॅट वी कॅन सपोर्ट यू बेटर इन युअर फाईट अगेन्स्ट बर्नआउट. कारण अल्टिमेटली बर्नआउट फ्री वर्कफोर्स जर का असेल तरच तो वर्कफोर्स युजफुल असतो. अदरवाईज इट क्रिएट्स मोर प्रॉब्लेम्स. सो बघत राहा. लवकरच तुमच्या भेटीला येऊ अजून एका पॉडकास्टच्या एपिसोड सह, विथ अनदर इंटरेस्टिंग टॉपिक. अंटिल देन, थँक यू व्हेरी मच. थँक यू.